नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना मित्रांनो? आज लय दिवसानंतर आज आम्ही पार्टी करायची ठरवली. तुम्हाला माहिती आहे आता बघूलय शिजत आहे म्हणल्यानंतर काय असन सांगा बरं, काय असन त्याच्यात? काय असन रमेशराव? बघूल्याकडे पाहू वाटतं तंदुरी असं पाहिलं ना? अहो बटाटे शिजत आहे, बटाटे. खोटं वाटत काय? श्रद्धा पुढे घे मोबाईल. बघ हे बटाटे याच्या डोक्यात आहे ना बटाटे असल्यामुळं तो कंदुरी म्हणतो. आता दोंड्याचा महिना आहे, मटण कस काय बरं? काय योग्य वाटत नाही सांगा बरं. मला वाटलं तंदुरी असं काय बोलावं आता? चाललो भाऊ, बटाटे बिटाटे खायला मोकळ्याने मी चाललो बाय. आज आहे ना, आज पार्टी आहे ना आपली, वडापावची पार्टी. तुम्हाला सांगतो आता बटाटे शिजू राहिले मस्तपैकी. बघा कांदा तिकडे चिरू राहिले आणि छानपैकी तुलंगणाचं नियोजन शिंदे साहेबाकडे दरवेळेस प्रमाणे. आणि हे बटाटे वडे वगैरे तळायचं काम सुद्धा शिंदे साहेबांकडे, कारण त्यांच्याकडे अनुभव भरपूर असल्यामुळं मजाला येणार. तुम्हाला सांगतो पुढं आता जसं जसं पुढं होईल तसं तुम्हाला दाखवतोच. या इकडं. आणि अशा पद्धतीने बटाटे आता आपण शिजून झालेले आहेत आणि शिजवायचं आपलं याचं सोलायचं काम चालू आहे. बटाटे सोलल्यानंतर मस्तपैकी बटाट्याची चटणी होईल. बटाट्याची चटणी झाल्यानंतर मग बेसन पीठ आणि मग कालवल्यानंतर मग मस्तपैकी वडापाव. वडापाव सुंदर मजा येणार आहे आज लई वडापाव खायचा. काय होतं, वडापाव आपण खातो विकत घेऊन, ती खाण्यात आणि प्रत्यक्षात बनवून जी खाण्यात जी मजा आहे ती वेगळीच असते. आणि जीवनामध्ये कसं आहे, असा आनंद घेतला पाहिजे. काय वाटतं, बरोबर आहे की नाही? तेव्हा उज्ज्वल ताई कशी सणा चालत आली. अगं अजून झाले नाही वडापाव, थांब थोडे वेळ. बटाटे सोलायला शिंदे साहेबाचा हातच धरायचं नाही. तुम्हाला सांगतो बटाटे धरणं म्हणा, तुम्हाला सांगतो अजून बटाटे कापायचं म्हणा, कांदा कापायचं म्हणा, त्याचबरोबर भांडे घासायचं म्हणा, बटाटे जेवण द्यायचं म्हणा. लय तरबेज शिंदे साहेब. तुम्हाला माहिती आहे फेमस आहे शिंदे साहेब. सोडायचं शिंदे साहेबाला सोडायचं म्हणते शिंदेबाई. ववा आणि सोडा असं म्हणा, शिंदे सोडा असं कसं आणलेलं का ववा? मग आता कशात ववी त्या? छान. आणि आजचा प्रोग्राम सक्सेस झालेला आहे. खूप छान असे वडे तळलेले आहेत. हो नो, शिंदे वडापाव. आणि तुम्ही बघू शकता महिला मंडळ तिकडे वडे खाताना दाबून. शिंदे बाद झाले ना पण. आणि शिंदे साहेबांची खरी मेहनत आज काम आलेली आहे खरंच. झालेले आहेत आणि ताट बनवताना आणि अशा पद्धतीने घाना आणि गरम गरम वडे. आणि इकडे पंगत बसलेली आहे आणि याला म्हणत्या वडापाव. तुम्हाला ब्रेड वडा मिळाला जेवायला कसं काय रे? कलर कॉम्बिनेशन देऊ ना आपण. तेल कमी आहे ना, पण खरंच मिठा आहे, तेल हे होतं बरं का. वाचतो. कस काय एक नंबर ना? कस काय ए ते काढावं का? चला गरम 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 गरम. आणि अशा पद्धतीने वडापाव तयार झालेला आहे. आणि वडापाव खाताना एक नंबर. एक प्लेट इकडे बघ. गजानन एक नंबर. आमच्या आईला हाक मार. मग कसं आहे वडापाव? कसा आहे गोल 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 या बा गोल गोल वडापाव गोल 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 गोल. आणि अशा तऱ्हेने पार्टी वडापावची आमची सक्सेसफुल झालेली आहे.
आणि आमचा बाबा अजूनही गरम गरम काढितोय. हो हे काय चालू आहे? वाटण्या चालू आहे. वाटण्या करा पण एक भजा इकडं नाही का तिकडं नाही, वाटण्या बरोबर झाल्या पाहिजे त्या. हे पहा आता एकदम बरोबर वाटण्या झाल्या पाहिजे बरं का. एक जरी भजा इकडे तिकडे झालं तर भांडणं होऊ शकतात, दंगा होऊ शकतो, गाव बंद होऊ शकतो. ठेवले.